सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन। खरं म्हणजे 23 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात, हिंदुस्थानात बाळासाहेबांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारधारेचे शिवसैनिक अनेक समाजभिमुख, लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। आणि आजच्या या 23 जानेवारी महत्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळं वेगळं महत्व आहे। मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय। खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा हुंकार संपूर्ण देशभर हिंदुत्वाचा हुंकार फुंकला, प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रभावित केलं आणि गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणण्याचं धाडस शिवसेना प्रमुखांनी दाखवलं आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी, मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावं यासाठी शिवसेना स्थापन केली आणि नंतर त्याचं व्यापकता वाढत गेली आणि मग संपूर्ण देशभर, राज्यभर हिंदुत्व आणि मराठी याची जी काही वाटचाल सुरू झाली आणि त्याच वाटचालीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही शिवसेना पुढे जाते आहे। आणि मला या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एक समाधान देखील आहे की त्यांच्या विचारांना पुढे नेत असताना अवघ्या 3-3.5 वर्षामध्ये शिवसेना आज चांदा ते बांदा घराघरामध्ये शिवसेना पोहोचली। विधानसभेमध्ये शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष। भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष। विधानसभेत झालेल्या अगोदरच्या या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। आता झालेल्या महापालिकांच्या निवडणुकात देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे देखील सिद्ध झालं। एक माझ्यासारखा साधा शाखा प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री देखील काम करण्याची संधी मला मिळाली। या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांसह मी केलं आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जे काही संकल्प होते, जे सर्वसामान्य माणसासाठी जे काही त्यांनी स्वतः आणि शिवसेनेने वाहून घेतलं होतं, या सर्व ज्या लोकाभिमुख उपक्रम आहेत त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय। आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे एक दूरदृष्टी असलेला नेतृत्व आणि बाळासाहेबांची सर्वसामान्यांच्या प्रती असलेली जी काही संवेदना आहे आणि जे काही संकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। आणि मला देखील याचा अभिमान आहे की
आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात काम करतोय आणि एनडीए म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील अतिशय एनडीए मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, आमचे गृहमंत्री अमितभाई असतील, अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेला एक एनडीएचा प्रमुख घटक म्हणून नेहमीच मान सन्मान देण्याचं काम एनडीएच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता जगामध्ये आजवर आम्ही पाहिला नाही आणि तो बाळासाहेबांच्या रूपानेच पाहिलेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की त्याचाही उल्लेख मी पुन्हा करतो की अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचं आणि काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं, हे दोन्ही स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी देखील 370 कलम हटवलं आणि प्रधानमंत्री मोदीजींनी स्वप्न जे तमाम करोडो हिंदू आपल्या राम भक्तांचं स्वप्न, बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं तेही पूर्ण केलं. आणि याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आपल्याला आज काही ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये देखील मुंबईच्या त्याचा उल्लेख केला होता. आमच्या महायुतीच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या वचननाम्यात देखील जन्मशताब्दी वर्षानिमित्त तो एक वर्षभर आणि पुढे देखील हा राबवणार. त्यामुळे मुख्यमंत्री आज दावोसमध्ये आहेत, त्यांचंही मी अभिनंदन केलेलं आहे. त्यांचंही अभिनंदन करतो. इथे आपले कुठे गेले उदय सांगू तुम्ही हे करतो. आणि दावोसमध्ये असल्यामुळे पुन्हा आम्ही जेव्हा एकत्र महायुतीचे आम्ही तिघजण एकत्र येऊन हे सगळे जे काही आज जो संकल्प आम्ही करतोय त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रभावीपणे ते लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे, त्याचा देखील एक ऍक्शन म्हणजे कृती आराखडा आम्ही तयार करून त्याची अंमलबजावणी करू. सिद्धेश इकडे ना, तुझा पण एक विषय आहे ना. तर पहिलं आपल्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने तसं आपण शासन आपल्या दारीच्या धर्तीवर, आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू करतोय. बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान. त्यामध्ये जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला, तसंच आरोग्य आपल्या दारी, बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत लहान मुलांमध्ये, पण डायबिटीज सारखे आजार, आता महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, शुगर, हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे काही आजार पसरत आहेत त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय. कारण शेवटी कुठल्याही आजाराचं अर्ली डिटेक्शन महत्वाचं असतं आणि प्रिव्हेन्शन महत्वाचं असतं. आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण. तर ह्याचं जे आहे ते एक मोठं अभियान आपण सुरू करतोय. त्याचा मुंबईकरांना मोठा लाभ होईल आणि मग त्याला पण वाढू. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मी अगोदर देखील म्हणालो होतो, 0 प्रिस्क्रिप्शन कॅशलेस सुविधा आता ही आम्ही जी राबवतोय ती पूर्णपणे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. की जी काही औषधं न परवडणारी आहेत, बाहेरून पेशंटला आणावी लागतात,
त्यासाठी देखील मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे, ती अधिक व्यापक करतोय. त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम सिद्धेश यांच्या MPCBच्या माध्यमातून जे आपले किल्ले आहेत त्यांचे स्वच्छता मोहीम, ते पिण्याचं काय काय करतोय आपण, पिण्याचं पाणी आरओ फिल्टर देतोय, तिथे स्वच्छता मोहीम करतोय. शिवभक्त त्यांना आपण आणि तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील MPCBच्या माध्यमातून NGOला 1 लाख रुपये मानधन देतो. 1 लाख रुपये मानधन, अशा प्रकारची योजना. म्हणजे आपले जे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छही राहतील आणि तिथे येणारे जे काही शिवभक्त आहेत त्यांना तिथे सुविधा मिळेल आणि पिण्याच्या पाण्याची व शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि प्लास्टिक मुक्त गडकोट किल्ले, असं हे अभियान चांगलं आहे. सिद्धेश कदम यांनी त्याची पूर्ण तयारी केली आहे आणि कधीपासून आपलं सुरुवात होईल, पुढच्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू होऊन जाईल अभियान. एक चांगला निर्णय आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान म्हणजे हे अभियान जे आहे आपण 29 महापालिका आणि 394 नगर परिषदांमध्ये राबवणार आहोत. त्यासाठी नगर परिषदांना आपण 1 कोटी आणि महापालिकांना 3 कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करतोय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून एकूण 539 कोटीची या नगर विकास विभागामधून आपण यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये नगरपालिका आणि महापालिका या देखील शाळांमध्ये सर्वोत्कृष्ट पहिल्या 3 शाळांसाठी अनुक्रमे 5 लाख, 3 लाख व 2 लाखांची बक्षिसं देखील आपण ठेवतोय. एकूण 6 विभागांमध्ये 18 शाळांना सन्मानित करणार आहोत. त्यामुळे शाळांचं अपग्रेडेशन, बाळासाहेबांचा आवडीचा विषय होता शिक्षण आणि आरोग्य, हे दोन्ही विषय आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि गडकोट किल्ल्यांचं महापालिका क्षेत्रातील पहिल्या 3 सर्वोत्कृष्ट शाळांना अनुक्रमे 10 लाख, 7 लाख आणि 3 लाखांचं बक्षीस यामध्ये आपण त्याची तजवीज ठेवलेली आहे. म्हणजे एक स्पर्धा होतील आणि शाळा परिसर, शाळांचा वर्गखोल्या, त्याला जो काही लागणारा निधी आहे तो देखील दिला जाईल. महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून 100 कोटींची तरतूद आपण या ठिकाणी करतोय. कारण महिला सक्षमीकरण, आता लाडक्या बहिणी योजना वगैरे सुरू आहे, बचत गट जे आहेत ते देखील अधिक सक्षम करणं यासाठी आपण तो प्रयत्न करतोय. आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देखील जसं ग्रामीण भागातले पहिला बचत गट आहेत त्यांना जे काही रिव्हॉल्विंग फंड आहे त्याप्रमाणे शहरी भागांना देखील त्याची तरतूद केली पाहिजे. ते देखील आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून करू. मराठी भाषा संवर्धनासाठी या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 कोटींची तरतूद आहे. मराठी भाषा, आता बाळासाहेबांचं मराठी प्रेम आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि त्यासाठी देखील ती तरतूद आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आणि व्यंगचित्र स्पर्धा यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा होईल आणि त्यांना एक जी काही चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्याची देखील आर्थिक तरतूद आपण करतोय. त्याचबरोबर 10,000 विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण या ठिकाणी आपण करतोय. यासाठी आर्मीचे जी आमची विंग आहे आर्मीची, रिटायर्ड ऑफिसर, ते यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार आहेत आणि त्याचा देखील फायदा या सेल्फ डिफेन्ससाठी होईल. एसटीच्या माध्यमातून परिवहन मंत्री इकडे आहेत, एसटी संगे तीर्थाटन योजना यामध्ये देखील एसटी महामंडळाच्या वतीने ऐतिहासिक सहलीचं आयोजन, जे लोक आहेत त्यांना सवलतीच्या
दरामध्ये हे तीर्थक्षेत्र किंवा आपले जे काय ऐतिहासिक स्थळ आहेत, गडकोट किल्ले आहेत, इथं त्यांचं जे काय आपली परंपरा आहे, आपला इतिहास आहे, तो जोपासण्याचं, वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर 57 ठिकाणी आरटीओची तपासणी केंद्र हे त्याच्यामध्ये घेतलंय का आपण, आणि रस्ता सुरक्षेसाठी जे ऍक्सिडेंट आहेत यासाठी आपण 100 कोटीपेक्षा जास्तीची तरतूद या ठिकाणी एसटी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याची देखील प्रभावी अंमलबजावणी होईल. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून देखील ते आता ते मंत्री पण आपापले जे योजना आहेत त्याचं घोषणा करतील आणि ते त्याप्रमाणे त्यामध्ये चर्मोद्योग उद्योगाला देखील आपण प्रोत्साहन देतोय. सर्वसामान्य कार्यकर्ते त्यामध्ये हे होतात. लेडकॉम ऑनलाईन पोर्टल सुरू करणार आहोत, त्यांच्या डिपार्टमेंट कडूनच आलेलं आहे. महाप्रीतच्या माध्यमातून किंवा जे काही इतर जे काही आपलं MMRD आहे, शिडको आहे, म्हाडा आहे, SRA आहे, MIDC आहे, MSRDC आहे, ही सरकारी प्राधिकरणं आहे जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं झोपडपट्टी मुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घरं, हे जे स्वप्न आहे ते देखील पूर्ततेकडे नेण्यासाठी क्लस्टर योजना सुरू झालेली आहे. मी नेहमी सांगतो, रमाबाई आंबेडकरचं नगरचं आणि कामराज नगरचा प्रकल्प सुरू झालाय. ठाण्यामध्ये 5 इमारती क्लस्टरच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वांना घरं हे जे काही बाळासाहेबांचं स्वप्न होतं, त्याचबरोबर सर्वांना घरं, पंतप्रधान आवास योजना, त्यालाही याच्यामधून चालना मिळेल. आणि बाकी यामध्ये जे जे काही अपेक्षित आहे बाळासाहेबांना ते आम्ही करतोय. कारण खऱ्या अर्थाने अगदी कमी वेळामध्ये, कमी काळामध्ये शिवसेनेला जे काही लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार आणि महायुती म्हणून आम्ही जे काही निवडणुका लढवल्या मागच्या आताच्या 1-2-3 वर्षामध्ये आणि केलेली आम्ही जी कामं आहे याचं पोचपावती या ठिकाणी आम्हाला जनतेने दिलेली आहे. त्यामुळे ह्या सर्व योजना ज्या आहेत लोकाभिमुख आहेत आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त याची प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी आम्ही करण्याचा मानस केलेला आहे शासनाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम जे आहेत तेही सुरू राहतील. खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर, आरोग्य विभाग देखील यामध्ये काम करणार आहे. त्यामध्ये आरोग्य शिबिर आहे. त्यामध्ये मी मगाशी बोललो की सर्वायव्हिकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि आपण आता शाळेमध्ये 9 ते 14 वर्षातल्या वयोगटातल्या मुलींना HPV वॅक्सिन मोफत देण्याचा, म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह आहे आणि तो देखील आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर मला वाटतं हे राज्य 3.5 वर्षामध्ये पुढे जात आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील आपण परदेशी गुंतवणूक त्यावेळेस देखील या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आली. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसला गेले होते. मुख्यमंत्री अद्याप आहेत तिकडे. पण मला आनंद आहे, समाधान आहे की 30 लाख कोटी रुपयांचे करारनामे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास 40 लाख लोकांना रोजगार मिळतील आणि सगळ्या रिजनमध्ये ही गुंतवणूक येते. हे एक महाराष्ट्राच्या एक प्रगतीचं एक जिवंत उदाहरण आहे की महाराष्ट्र प्रगतीपथाकडे जातोय. महाराष्ट्रावर जगभरातले लोक विश्वास ठेवतायत आणि त्यामुळे महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून मी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसजी यांचं अभिनंदन करतो.